चेहरा भोळा आणि लपडे सोळा, अजून दिदी थांबते कुठं, अजून करते मुलांचे नम्र गोळा. मित्र हो, गर्लफ्रेंडला फिरायला नेल्यावर आणि म्हशीला माळावरती चराय नेल्यावर कधीच मोकळ सोडू नका. कधी धोका देऊन पळून जातील काही सांगता येत नाही. मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये 500 ते 1000 पोरं बिना लग्नाची हात, पण एवढा मुलाचा माल जातो तरी कुठं? लवकरात लवकर कमेंट करून सांगा मला. तू समझा? हाँ. नाही तू समझा नाही. मित्रांनो, गावात राहिलं तर गावातील लोक म्हणतायत तुझं लग्न कधी होणार आहे, मला बुंदा कधी खाऊ घालणार आहात. त्यांना कदरून मी शेताकडे निघून आलो तिथं होणार, पण मला स्थित कसं करावं मित्रांनो, तुम्ही सांगा बरं. मित्र हो, आजकालच्या बायकांचं कसं झालंय माहिती आहे का? मंगळसूत्र घातलं तर चोरांची भीती आणि नाही घातलं तर पोरांची भीती. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? आधी मोर नाचला की पाऊस पडायचा, जेव्हापासून गौतमी पाटील नाचायला लागली ना तेव्हापासून तो दुष्काळच पडतोय. लहानपणीचे ते दिवस किती मस्त होते ना, जेव्हा बाजूची आंटी म्हणायची जा बेटा माझ्या मुलीसोबत खेळ. तू समझा? हाँ. नाही तू समझा नाही. तू अगदी जवळची आहेस म्हणून मी तुला सांगतो, तू साडीमध्ये ना खूप भारी दिसतेस. मित्रांनो, एका मुलीला ना 5 करोड रुपयाची लॅटरी लागली, तर कंपनीवाल्यांनी सुचवलं हिला जर 5 करोड रुपयाची लॅटरी लागली असं सांगितलं तर ती मुलगी जी आहे खुशीनं मरून जाईल. तर त्यांनी एक युक्ती लढवली आणि सांगितलं एका बाबांना की बाबा, या मुलीला तुम्ही 5 करोड रुपये द्या आणि तिला असं वाटू नये की तिनं खुशीनं मरू नये, असं तुम्ही काळजी घ्या. तर ते बाबा त्या मुलीपाशी गेले आणि मुलीचा हात बघितला. त्या बाबांनी सांगितलं की बालिके, तुला जर 5 करोड रुपयाची लॅटरी लागली तर तू काय करशील? तर ती मुली म्हणली बाबा, मी खुशीनं पागल होईल. त्याचे तर सांग ना काय करशील त्या 5 करोड रुपयांचं? तर ती मुलगी म्हणली बाबा, असं झालं तर मी तुमच्याशी लग्न करेन आणि त्याच्यातले 2.5 करोड तुम्हाला देईल. तर मग काय मित्रांनो, खुशीमध्ये बाबा मेला ना. तुझी आठवण आली ना, तुझे फोटो बघत बसतो, मन तर नाही भरत पण डोळे भरून येतात. मित्रांनो, कोणालाही दोष देऊन काही फायदा नाही आहे, कारण हा महिनाच 12चा आहे. मित्रांनो, मी रोज माझ्या गर्लफ्रेंडसाठी तारे तोडून आणू शकतो, पण आई दूर जाण्यासाठी मना करते. मुलींनो, तुमचं दिल एका मिनिटात चोरी करू शकतो मी, पण आईनं सांगितलंय चोरी करणं पाप आहे म्हणून. तू ना अगदी जवळची आहेस म्हणून सांगतो, तू ना साडीमध्ये खूप भारी दिसतेस. बहन डर गई. लहानपणीचे ते दिवस किती मस्त होते ना, तेव्हा शेजारची आंटी म्हणायची जा बेटा माझ्या मुलीसोबत खेळ. मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये 400-500 पोरं बिना लग्नाची हात, पण इतका मुलीचा माल जातो तरी कुठं? लवकर सांगा बरं मला. आज कळालं मित्रांनो, लग्नासाठी पोरी भेटणार तर भेटणार, पण कापूस याचा सुद्धा बाया भेटत नाहीत. तुम्ही पाहू शकता आमचा कापूस कसा यायचा. मित्रांनो, गावात राहिलं तर गावातील लोक म्हणतायत तुझं लग्न कधी होणार आहे, मला बुंदा कधी खाऊ घालणार आहात. त्यांना कदरून मी शेताकडे निघून आलो तिथं होणार, पण मला स्थित कसं करावं मित्रांनो, तुम्ही सांगा बरं.